तर या साईडला पहा चिकन सुद्धा तोडून झालंय आता आणि भात सुद्धा झाला या साईडला. पावसाचं वातावरण झालंय, आपलं सगळी रेसिपी सुद्धा तयार झाली आणि आता तुम्हाला दिसलच हवा पण एवढी सुटली ना. तर नमस्कार मित्रांनो, मी बापू इलम पुन्हा एकदा आलोय. आजचा प्लॅन ना आपला चिकन पार्टी करण्याचा आहे. तर आपण सुक्याना गावात आलोय. मेन म्हणजे तुम्हाला वाटेका दिसतीलच, तर क्लिअर दिसत नाही पण तुम्हाला दाखवतो. तर आपण सुक्याना गावात चिकन घेण्यासाठी आलोय, ते पण आरबाजक वाटिका आरबाज आहे पहा, तुम्हाला दिसलच. आता आपण चिकन काय कसं भेटतंय पूर्ण माहिती आपण आरबाज. तर आरबाजकडून आपल्याला 2 कोंबड्या घ्यायच्या जिवंत. तर आज आरबाज करत आलोय आपण, तुम्हाला भेटतं. आता ओळख तर करून दिली तुमची. तर आपण 2 कोंबड्या घेतोय त्याच्याकडून, कारण आपण दरवेळेस आलो ना आरबाजकडून कोंबड्या घेतोयच आणि आपण मटण जास्त करून घेत नाही. पार्टी जर असली तर सगळं कोंबडी म्हणजे जिवंत कोंबडी घेतोय. ज्यावेळेस रेट कमी होता त्यावेळेस आपण कोंबड्यांचा म्हणजे कोंबड्यासुद्धा जास्त घेतोय. आता रेट तुम्हाला जिवंत चिकनचा माहितीसुद्धा जाईल. म्हणजे जो रेट आहे तोडून जे चिकन भेटतं ना ते 280 रुपये आहे आणि जिवंत काय म्हटलं तुम्ही 165. तरी आपल्याला काय कमी जास्त होईल का? होईल. तर ठीक आहे, आरबाजकडून जशा कोंबड्या घेऊ ना आपण ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय पुढं. 4 किलो 200 ग्रॅम वजन आहे. आपल्याकडे इलेक्ट्रिक काटेवर वजन भेटेल तुम्हाला. बारामतीचा आणि सगुणाचा माल भेटेल आपल्याला. 2 कंपनीचा माल आहे. चालेल ना? तर आपण लोकेशनला येऊन सुद्धा पोहोचलो आहे. पार्टी करायची आहे इथं. तर आजच्या कोंबड्या आपल्याला ना भाजून बनवायचे आहेत, म्हणजे आगीवरती गरम करून बनवायचे आहेत. त्यासाठी आपण त्या साईडला पहा किरण भाजतो आहे. आणि चष्मा जो लावला आहे ना, मेन कारण त्याचं आहे बा, डोळ्याला इथं आरंजळी झाली त्याच्यामुळं डोळ्याला आज चष्मा लावला आहे. तर चला कोंबड्या दाखवतो आहे तुम्हाला. मी आतापर्यंत ना चिकन तोडून दुकानातूनच घेतलं आहे. पण एक काम करायचं, चिकन म्हणजे कोंबडी सकट आणली ना कधी पण, तर तुम्ही एकदा ट्राय करा, कोंबडी भाजून बनवा. टेस्ट खरंच खूप वाटते त्याची. आणि हे पहा, तर एक कोंबडी भाजून झाली आणि दुसरी तिथंच खाली पडेल आहे, तीसुद्धा भाजायची आहे. आणि त्याचा पंख जे आहेत ते किरण काढतो आहे पहा, तुम्हाला तिचं दिसलंच. हे पहा पंख सगळे काढून झाले आहेत, बाकी राहिले त्या साईडला, त्या साईडचे झाले आहेत कदाचित, आणि ही बाकी आहे अजून. तर या साईडला पहा चिकन सुद्धा तोडून झालंय आता आणि भात सुद्धा झाला या साईडला. आता चिकन देवतो तिथं. झालं क्या? राहून द्या उतारायला. चिकनमध्ये पहा मसाले सुद्धा टाकून घेतलेत आणि चिकन सुद्धा झालंय आता. तरी खूप वेळ लागला आपल्याला आणि चांगली जाळ झाली पहा आता. आमचा लुकरी असतं. पावसाचं वातावरण झालंय, आपलं सगळी रेसिपी सुद्धा तयार झाली.
आता ना नेमके पावसाचं वातावरण झालंय. भात आणि जे कालवण आहे ना ते कुठं लपू असं झालंय. आता तिकडे गार्डन लपवण्यासाठी घेतलंय. या साईडला तुम्हाला दिसलच हवा पण एवढी सुटली ना आणि नेमकी झाडाखाली थांबलोय. इथं ठेवलंय भाजी आहे या साईडला आणि इथं भात ठेवलाय पहा. आणि किती जण आहे गोकुळ बाळादा आहेत. गणेश मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा होता, पांडू सुद्धा होता आणि हा काका आहे माझा नामदेव, किरण, अजय आणि अरुण. त्या साईडला मागच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सगळ्यात जास्त खेकडी पकडले होते. तो पहा येतोय पहा जवळ. समजा जास्त खेकडी यांनी पकडले होते मागच्या व्हिडिओमध्ये. आणि या साईडला पहा एक नंबर पावसाचं वातावरण झालंय आता. आणि आवाज येतोय का नाही माहीत नाही, पण पावसाचं वातावरण एकच नंबर झालंय. आणि नेमकी आपलं या साईडला आता जेवायचं होतं, नेमकी पाऊस येतोय का नाही, नेमकी हवा सुटली त्याची आणि थांबून घेतलंय तोपर्यंत. इथं कालवण आहे पहा, आपलं चिकन बनवलेलं आहे आणि तिकडावरून आता भात वाटतोय पहा. इकडे बसले तर साईडला अरुण पत्र वाळले पाऊस सुद्धा जोरात आलाय आणि जेवण चालू झालेत आता. पहा तिकडं 90 दाजी बसलेत. तिथं बाळादा आहे, पांडू आणि आपला गणेश, कॅप्टन, किरण आणि या साईड जेवण झालेत. आणि कसं तरी आता थंड जे म्हणजे थम्सअप आणला होता, जवळ 3 बाटल्या आणल्या होत्या आम्ही. त्याच्यात आता दोन नाही, जवळ 3री बाटली आहे ती संपत आलेत. हे पहा मला दिसतीलच. जेवण झाल्याच्या नंतर ऊन पडलंय पहा, तुम्हाला दिसलं साईडला. पाऊस गेलेला आहे आता. तर चला आपण पुढच्या वर्षी चला आता जेवण सुद्धा झालेत आणि थम्सअप सुद्धा संपत आलाय. तर आता घरी निघायला लागेल. तर चला भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि फॉलो करा, आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.